नांदगाव नगर परिषदेची निवडणूक शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून वाल्मिक टिळेकर यांनी नगरसेवक पदावर दणदणीत विजय मिळवला आहे। आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही निवडणूक लढवली होती। विजयानंतर बोलताना वाल्मिक टिळेकर यांनी प्रभागातील सर्व मतदारांचे आभार मानले असून नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिक व पारदर्शकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे। कोरोना काळातही त्यांनी केलेले समाजकार्य नागरिकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरले होते। पुढील काळात प्रभागातील आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता तसेच अन्य मूलभूत नागरी सुविधांसाठी सातत्याने प्रयत्न केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले। त्यांच्या निवडीमुळे प्रभाग क्रमांक 1 मधील विकास कामांना नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे। प्रभाग क्रमांक 1 मधून आपण निवडून आला आहात, जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल काय सांगाल? प्रथमतः मी अण्णासाहेब व ताईसाहेबांचे मनपूर्वक आभार मानेल। मला परत एकदा नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे शतशः ऋणी आहे। त्यानंतर प्रभागातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास टाकून मला भरघोस मतांनी निवडून दिले त्याबद्दल मी त्यांचे कोटी कोटी ऋणी आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये सध्या कुठल्या समस्या आहे आणि त्या प्राधान्याने कशा सोडवणार आहात? अण्णांच्या मार्गदर्शनाखाली विकासांचा जो झंझावत चालू आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रथमतः पाण्याच्या काही समस्या आहे। त्यानंतर भुयारी गटारी, रस्ते, स्ट्रीट लाईट अशा अनेकविध समस्या आहेत। त्या अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। प्रभागातील महिलांसाठी आणि युवकांसाठी आपलं काय करण्याचा मानस आहे भाऊ, काय सांगा? प्रभागामधील महिलांसाठी बचत गटा अंतर्गत ताईसाहेबांची त्यांनी बँक चालू केली आहे। त्यामध्ये त्यांना आवश्यक ते कर्ज पुरवठा करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार। आरोग्याचा मुख्य प्रश्न आहे, त्यासाठी आपण आपल्या प्रभागात काय योजना अवलंबणार आहात? आरोग्यासंदर्भात प्रभागामध्ये ठिकठिकाणी शिबिरे राबवून त्यामार्फत भागातील नागरिकांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू। आपण समाजकार्यात देखील अग्रेसर असतात, कोरोना काळातील देखील कार्य आपले उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगा? कोरोना काळामध्ये मी प्रभागामध्ये बऱ्याचशा गोरगरीब नागरिकांना अन्न व गहू, तांदूळ अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात वाटप केलेली होती आणि वेळोवेळी ज्यांना कोरोना काळात पेशंटला मदत करणे तसेच आमच्याकडे शिवभोजन असल्यामुळे कोरोना काळात आम्ही सदैव नागरिकांना शिवभोजनच्या माध्यमातून सेवा देत होतो। जाता जाता प्रभाग क्रमांक 1 मधील मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना एकच आवाहन करतो का भविष्यामध्ये सन्माननीय आमदार सुहासजी अण्णा साहेब यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून आपल्या प्रभागातील बरेचसे राहिलेले विकास कामे पूर्ण करून घ्यावे एवढीच विनंती आहे।